समाज येईल, मात्र मुस्लिमांची मतं जी गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरलेली होती, ती मुस्लिमांची मतं पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आपल्याकडे इंटॅक्ट ठेवण्यामध्ये, कारण आता 2019च्या विपरीत परिस्थिती आपल्याला या निवडणुकीमध्ये बघायला मिळते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र आले, त्याच्या विरोधात महायुती तयार झाली आणि वंचित बहुजन आघाडी असे तीन पर्याय या ठिकाणी मतदारांसमोर आहेत. तर मुस्लिम वोटर्स हा एक महत्त्वाचा फॅक्टर या ठिकाणी बघायला पाहिजे. तो वंचितच्या पाठी उभा राहणार का? माझ्या अंदाजानं ऑल इंडिया मुस्लिम संघटन जे आहेत जेवढ्या आणि पॉलिटिकली भूमिका घेतात त्या सगळ्या संघटनांच्या भूमिका आपण जर पाहिल्या तर त्यांनी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी असं म्हटलं की मतदारसंघावाईज तुम्ही असणारा निर्णय घ्या आणि मतदारसंघावाईज निर्णय घेत असताना एकतर जिथे मुस्लिम उमेदवार असेल त्या मुस्लिम उमेदवाराला तुम्ही मतदान द्या आणि दुसरीकडे जिथे मुस्लिम उमेदवार नाहीत तिथे असणाऱ्या सेक्युलर पार्टीजपैकी BJPला कोण हरवू शकतं त्यांना असणारं तुम्ही मतदान द्या, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली आहे. त्याच्यामुळे हा जो आपण जो म्हणताय एक गठ्ठा कोणाकडे तरी जाण्याचा, तशी परिस्थिती मुस्लिम समाजाची नाही. आणि म्हणून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फेजमध्ये आपण बघितलं असेल तर नुसता कांगावा BJP मार्फत केला जातो की मस्जिदीतून एलान होते, मस्जिदीतून एलान होतं आहे, पण हा काही झालेला नाही. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकच मला असं दिसतं की मुस्लिम मास जो कोणी BJPला हरवेल त्याच्याबरोबर आहे आणि जिथे जिथे मुस्लिम उमेदवार आहे तिथे तो मुस्लिम उमेदवाराबरोबर आहे असं मला त्या ठिकाणी दिसतं.